संघटना सहभागी झालेल्या आहेत, कामगार देखील सहभागी झालेले आहेत. नक्कीच संपूर्ण देशामध्ये आज कामगार संघटनांनी औद्योगिक बंद पुकारलेला आहे. तो एक संताप आहे. बँकिंग क्षेत्र बंद आहे, इतर अनेक क्षेत्र बंद आहेत. सरकारचं जे धोरण आहे संपूर्ण देश विकण्याचं, सार्वजनिक उपक्रम विकण्याचं, म्हणजे देश विकण्याचं, त्या विरोधामध्ये अनेक संघटना एकत्र येऊन हा बंद पुकारत आहेत. फक्त निवडणुकामध्ये रोजगार देण्याच्या घोषणा करायच्या आणि त्यानंतर फक्त 3 महिने फुकट रेशन द्यायचं. रोजगार कसा निर्माण करणार? जोपर्यंत उद्योग वाढत नाही, सार्वजनिक उपक्रमांना ताकद दिली जात नाही, तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. गेल्या 50-55 वर्षापेक्षा अधिक काळ या देशातला सर्वाधिक रोजगार हा पब्लिक सेक्टर्सने दिला आहे, सरकारी उद्योगाने दिला आहे. हे उद्योग खतम करून फक्त 2-5 खाजगी उद्योजकांना आपल्या मर्जीतल्या संपूर्ण देश त्यांच्या ताब्यात द्यायचा. ह्याच्यामुळे रोजगार वाढणार नाही, तर काही मोजक्या लोकांची संपत्ती वाढेल, पर्यायानं भारतीय जनता पक्षाची संपत्ती वाढेल आणि कोट्यावधी लोक ते भिकारी होतील, बेरोजगार होतील. त्याविरुद्ध हा लोकांचा संताप आहे, त्यांचा हा बंद आहे. सामनामध्ये आज सर अग्रलेख आहे, देवाच्या चरणी तरी खरं बोला. देवाच्या चरणी प्रत्येकानेच खरं बोललं पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात, कोणीही जर तुम्ही हिंदुत्ववादाचा पुरस्कार करताय, जर तुम्ही देव, धर्म आणि देश मानताय, तर प्रत्येकानं आपलं वर्तन काय आहे, आपण किती खरं बोलतो निदान देवाच्या दरबारात तरी हे तपासून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा खोटेपणाचा कळस उभारला जातो विरोधी पक्षाकडून, ज्या प्रकारची यथेच्छ बदनामी मोहीम राबवली जाते महाविकास आघाडींच्या नेत्यांची, ज्या प्रकारची कटकारस्थानं केली जात आहेत, ज्या प्रकारचे षडयंत्र असलं जात आहे प्रत्येक वेळेला, ज्या प्रकारची लफंगेगिरी राजकारणात सुरू आहे, मला असं वाटतं हिंदुत्ववादामध्ये याला स्थान नाही. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगेन की खरं बोला. कधीकधी सध्या विरोधी पक्षाचं असं आहे की काय खोटं बोला पण रेटून बोला. मी इतकंच सांगेन की सहजतेनं खरं बोला. रेटून खरं बोलण्याची गरज नाही, खरं बोलण्यासाठी रेटून बोलण्याची गरज नाही. सहज बोला, सत्य बोला. महाराष्ट्राची तीच परंपरा आहे. काल एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान असं म्हणाले की नाणारचा प्रकल्प जो आहे तो पुनरुज्जीवनाच्या मार्गावरती आहे आणि जे स्थानिकांच्या विरोधामुळे तो प्रकल्प रखडलेला आहे, तर त्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचं मतपरिवर्तन होईल. नाही, होईल असं म्हटलेलं आहे. ते झालं असं म्हटलेलं नाही. आणि स्थानिकांचं मतपरिवर्तन अद्याप झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. धर्मेंद्र प्रधान हे आता त्या खात्याचे मंत्री नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे. धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री आहेत. शिक्षणावर त्यांनी अधिक बोललं पाहिजे. अत्यंत होनहार असे मंत्री आहेत ते, मी त्यांना ओळखतो. त्यांच्या काळामध्ये त्यांनी मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. केंद्र सरकारचे एक ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये आहे की हिंदूंना सुद्धा अल्पसंख्याक दर्जा जो आहे तो राज्य देऊ शकतात. थोडक्यात राज्यांकडे हा विषय सोपवलेला आहे, 9 राज्यांचा. या देशामध्ये काही राज्य अशी आहेत, नॉर्थ ईस्ट असेल, जम्मू काश्मीर असेल, तिथे हिंदू अल्पसंख्याक आहे काही भागामध्ये. अशा काही राज्यामध्ये, आता कर्नाटकामध्ये सीमा भागात मराठी माणूस अल्पसंख्याक आहे, पण त्याच्यावरती अत्याचार होत आहेत, अन्याय होतो आहे, दडपशाही होते. त्याविषयी बोललं पाहिजे. त्याविषयीसुद्धा केंद्रामध्ये एक याचिका आहे, महाराष्ट्र सरकारचा खटला आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. ते हिंदू नाही आहेत का? तेही हिंदूच आहेत ना. असे अनेक विषय त्यानिमित्तानं चर्चेला येतील आणि आम्ही चर्चा करू. नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. मला माहीत नाही त्याविषयी, मला खरोखर माहीत नाही. गोव्यात आज पुन्हा एकदा प्रमोद सावंत विराजमान बघा, असं आहे की गोव्याच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला
बहुमता इतक्या जागा निवडून दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. आणि नवीन सरकार जर येत असेल प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली, तर गोव्याच्या विकासासाठी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी जी वचनं दिली ती त्यांनी पूर्ण करावीत. खास करून रोजगारासंदर्भात 5 लाख रोजगार निर्माण करू आमचं सरकार आल्यावर, असं प्रमोद सावंत म्हणाले. पण त्याच्या आधी 10 वर्ष आपलंच राज्य गोव्यात होतं, तेव्हा आपण काय केलं हा प्रश्न आम्ही तेव्हा त्यांना विचारला होता. आता आणखीन 5 वर्ष त्यांना मिळालेली आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं आगमन होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संपूर्ण कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आदित्य ठाकरे हे जात आहेत तिथे एका कार्यक्रमासाठी मला माहिती आहे, आणि शिवसैनिक आणि सिंधुदुर्गची जनता त्यांचं स्वागत करते. 2 राज्यात सर 2 मोठ्या घटना घडल्या. मोठ्या घटना म्हणण्यापेक्षा राजकीय नाट्य घडलं. एक दापोलीमध्ये सोमय्या यांचं आणि पडळकरांचं, सांगलीमध्ये भाजपकडून अशा आवर घातली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? अशा नेत्यांना काय वाटतं? त्या पलीकडे पोचलेत हे लोक आता. वैफल्यग्रस्त माणसं, वैफल्यग्रस्त पक्ष, वैफल्यग्रस्त नेते कोणत्या थराला जाऊ शकतात त्याची दोन्ही उदाहरणं आहेत. मला असं वाटतं त्याच्यावरती आता जनताच काय तो निर्णय घेईल. 2014 अहिल्याबाई होळकर किंवा इतर सगळे युगपुरुष ज्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत, त्यांचं अशा प्रकारे राजकारण कोणीही करू नये. शरद पवारांसारख्या नेत्याच्या हातून एखाद्या स्मारकाचं उद्घाटन होत असेल तर त्यांना अशा प्रकारे राजकीय विरोध केला जात असेल तर मला असं वाटतं की काहीतरी लोकांच्या मानसिकतेमध्ये गडबड आहे. कामगार संघटनांचा संप सुरू आहे. 2 दिवस संपावर आहे. बँक कर्मचारी देखील. मगाशी बोललो मी त्या विषयावरती, मगाशी उत्तर दिलं आहे मी त्याच्यावरती. चला. सर, काल दिवसभर यशवंत जाधव यांच्या एका डायरीतल्या नोंदीची खूप चर्चा सुरू होती. मातोश्रीला पैसे दिल्याची नोंद आहे आणि ते त्यांनी आईला दिल्याचं असं म्हटलेलं आहे. भाजप नेत्यांनी त्याच्यावर खूप टीका केली. का मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? महाराष्ट्रामध्ये दान धर्म करण्याची एक परंपरा आहे आणि मी त्यांचं वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. कुठली डायरी? शिवसेनेमध्ये डायरी वगैरे लिहिण्याची परंपरा नाही. आम्ही आपले काय असेल ते सडाभटिंग लोक आहोत. हे डायरी वगैरे गंमत वाटली आम्हाला ऐकून. आम्हाला देशाच्या राजकारणातल्या 2 किंवा 3 डायऱ्या आम्हाला माहिती आहेत. एक बिर्ला सारडा डायरी, जैन डायरी. या डायरीमध्ये कोट्यावधी रुपये कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. 25 कोटी, 30 कोटी, 40 कोटी, अगदी गुजरातपासून ते देशातल्या अनेक प्रमुख नेत्यांना, ज्यात केंद्रात आणि इतर ठिकाणी सत्तेमध्ये आहेत. तर त्या डायरीविषयी जर विचाराल तर मी तुम्हाला सांगू शकेन त्याची CBI चौकशी झाली होती आणि CBIने तेव्हा सांगितलं होतं की अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात. बरं का? जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नावं आले त्या डायरीमध्ये काही प्रमुख, तेव्हा CBIने सांगितलं की ट्रस्टवर्दी नाही. सुप्रीम कोर्टातसुद्धा या डायऱ्या टिकल्या नाहीत. मग तुम्ही आमच्या डायरीच्या कोणाचा काहीतरी उल्लेख करून ही डायरी, ती डायरी, ती डायरी असू शकतात नोंदी. महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या कोणी काही नोंदवलेल्या आहेत, पण डायरी हा काही पुरावा असत नाही. खोट्या डायऱ्याही तयार केल्या जातात. जर भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेनं तपास यंत्रणा खोटे पुरावे, खोटे गुन्हे, खोटे खटले तयार करतात, तर कशावरून खोट्या डायऱ्या तयार नसतील केल्या? महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या प्रकारचं राजकारण चाललेलं आहे, ज्या धमक्या दिल्या जातात, बघून घेऊ, करून घेऊ, महाग पडेल. बरं का? काल बोललं ना चंद्रकांत दादा वाटेल, महाग पडेल म्हणजे हेच आम्ही खोट्या डायऱ्या तयार करू. तपास यंत्रणांवर संशय आहे सर? माझा भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवरच संशय आहे पूर्णपणे. ते काही खोटं तयार करू शकतात. ती बनावट माणसं उभी करू शकतात. ते बनावट कागद तयार करू शकतात. बरं का? काही म्हणजे कोणत्याही थराला जाऊन ते राजकारण करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी खरं म्हणजे बिर्ला, सारडा, जैन या डायऱ्यांवरती आधी बोलावं. ते कोट्यवधी रुपये कोणी पचवले, बरं का, कोणी गिळले त्या डायऱ्या, कोणी गिळल्या,
त्याच्यावर बोलावं. आम्ही डिबेटला तयार आहोत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आता बोलताना अजितदादांचं कौतुक करतायत. मुख्यमंत्री फक्त बसून आहेत, अजितदादा नाही नाही, आम्ही सुद्धा नितीन गडकरींचं कौतुक करतोय ना, की नितीन गडकरी हे उत्तम काम करतात, हे आम्ही कौतुक करतोय ना मंत्री म्हणून. भारतीय जनता पक्षात सुद्धा काही कौतुक करण्यासारखी माणसं आहेतच आणि त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. भारतीय जनता पक्षात सुद्धा काही कौतुक करण्यासारखी माणसं आहेतच आणि त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. राजकारणात पलीकडे काही विषय असतात. आता हे भाजपच्या लोकांना अजितदादा विषयीचं प्रेम आहे, हे पुतना मावशीचं प्रेम आहे. धन्यवाद.